नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर होणार आहे वयवारी या चॅप्टरवर आणि त्या चॅप्टर मधील आपण काही टाइप्स या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून शिकणार आहोत। ते पण विद्यार्थी मित्रांनो, x आणि y चा न वापर करता म्हणजेच x आणि y चा कुठलाही वापर न करता आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सॉल्व करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला टाइप नंबर 1 म्हणजेच टाइप क्रमांक 1 यातील प्रश्न पहिला तुम्हाला दिसत असेल। आपण पहिला प्रश्न वाचूया आणि त्याला x आणि y चा वापर न करता अगदी ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण पाहणार आहोत। पहा, सतीशचे 14 वर्षापूर्वीचे वय 8 वर्ष होते, तर आणखी 3 वर्षानंतर सतीशचे वय किती वर्ष असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। बरोबर आहे। तर मित्रांनो, काय करायचं, कुठलाच आपल्याला x किंवा y चा वापर करायचा नाही। प्रश्न काय म्हणतो, सतीश 14 वर्षापूर्वी 8 वर्षाचा होता। किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा। आणि आणखी 3 वर्षानंतर सतीश किती वर्षाचा असेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जे काही आपल्याला अंक दिलेले आहेत ते सर्व अंक आपण बेरीजेच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊ आणि पहा, बेरीजेच्या स्वरूपामध्ये आपण आता लिहिलेला आहे आणि यांची बेरीज करून घेऊ। 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 ला 5 हातचे 1, 1 आणि 1 2। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 25 वर्ष। याचा अर्थ सतीश आणखी 3 वर्षानंतर 25 वर्षाचा होणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर आपल्याला मिळत आहे। आता तुम्हाला जर एक्सप्लेन करून सांगायचंच असेल तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, सतीश हा 14 वर्षापूर्वी म्हणल्यामुळे आपण 14 वर्ष लिहिलं। त्यानंतर 8 वर्ष म्हणजे 14 वर्षापूर्वी तो 8 वर्षाचा होता। याचाच अर्थ मित्रांनो, याची जर आपण बेरीज केली तर पहा, 8 आणि 4 12, 12 ला 2 हातचे 1, 1 आणि 1 2। म्हणजे मित्रांनो, सतीश नावाचा जो मुलगा आहे तो मुलगा आज किती वर्षाचा आहे? 22। आणखीन 3 वर्ष म्हणल्यामुळे मित्रांनो यामध्ये आपण 3 ऍड करू। 22 आणि 3 होतात 25। 25 वर्षाचा तो 3 वर्षानंतर होणार आहे। म्हणून मित्रांनो, ट्रिक काय सांगितली, जे काय आपल्याला अंक दिलेले आहेत त्या सर्व अंक म्हणा, वय म्हणा, या सर्वांची बेरीज करा, आलेलं तुमचं उत्तर असेल। त्यानंतर पहा, अशाच पद्धतीचा प्रश्न आपण आणखीन एक सोडू। सुमितचे 18 वर्षापूर्वीचे वय 7 वर्ष होते, तर आणखी 5 वर्षानंतर सुमितचे वय किती वर्ष असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। सुरुवातीला 18 व्यवस्थित लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। पहा, 18 आपण लिहिले, त्यानंतर 7 लिहा आणि त्यानंतर 5 वर्ष लिहा आणि या सर्वांची मित्रांनो बेरीज करूया। पहा, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20 ला 0 हातचे 2, 2 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 3। म्हणजेच आपल्याकडे उत्तर मिळालं 30 वर्ष आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये सापडत आहे। पहा, त्यानंतर आणखीन एक प्रश्न घेऊ याच टाइपचा। प्रश्न काय म्हणतो, पहा, संजूचे 16 वर्षापूर्वीचे वय 9 वर्ष होते, तर आणखी 6 वर्षानंतर संजूचे वय किती वर्ष असेल? उत्तरामध्ये काय करणार मित्रांनो, सर्व वयांची बेरीज, आलेलं तुमचं उत्तर काय करणार, 16 त्यानंतर 9 आणि त्यानंतर 6, या सर्व वयांची आपण बेरीज करून घेऊ। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 9 आणि 6 किती, तर 6 आणि 6 12, आपण असं घेऊ 6 आणि 6 12, 12 आणि 9 होतात 21, 21 ला 1 आणि हातचे 2, 2 आणि 1 होतात 3। म्हणजेच उत्तर आपल्याकडे मिळालं 31 वर्षाचा संजू 6 वर्षानंतर होणार आहे आणि हे 31 वर्ष आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये मिळत आहे, सापडत आहे। मित्रांनो, टाइप क्रमांक 1 चे आपण 3 क्वेश्चन पाहिलेले आहेत। आता आपण टाइप क्रमांक 2 कडे वळणार आहोत। आता टाइप क्रमांक 2 काय म्हणतो हे आपण पाहूया।
प्रश्न पहा, प्रश्न काय म्हणतो आपल्याला, राजूचे 7 वर्षापूर्वीचे वय 5 वर्ष होते. 7 वर्षापूर्वी राजू नावाचा जो मुलगा होता त्याचं वय किती होतं? 5 वर्ष होतं. तर आणखी किती वर्षांनी राजू, या ठिकाणी सोमेश असं लिहिण्यात आलेलं आहे. राजू 27 वर्षाचा होईल असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 7 वर्षापूर्वी राजू किती वर्षाचा होता? 7 वर्षापूर्वी राजू 5 वर्षाचा होता. म्हणजेच 7 आणि 5 किती झाले? 12 झाले. बरोबर आहे. 12 वर्षाचा राजू आज आहे राजू. बरोबर आहे. म्हणजे आजचं वय निघालं 12 वर्ष. आता मित्रांनो 27 वर्षाचा होईल म्हणजे किती वर्षांनी तो 27 वर्षाचा होईल म्हणल्यामुळे 27 मधून आजचं वय तुम्ही काय करणार? वजा करणार. आता पहा, 7 मधून 2 गेले तर किती राहणार? 5 आणि 2 मधून 1 गेले तर 1. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर किती मिळालं? 15 वर्ष. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. काय केलं विद्यार्थी मित्रांनो पहा, परत एकदा सांगत आहे, 7 वर्षापूर्वी म्हणल्यामुळे 7 लिहिलं. 7 वर्षापूर्वी राजू नावाचा जो मुलगा होता तो किती वर्षाचा होता? 5 वर्षाचा. म्हणून या दोघांची काय केली? बेरीज केली आणि जी बेरीज आली ती 27 मधून वजा केली. आलेलं तुमचं उत्तर आहे. याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइडवर प्रश्न तुम्हाला दिसत असेल. मंजूचे 8 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते. मग प्रश्न आपण आता पूर्ण वाचणार पण नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा 4 वर्ष होते. मग आपण काय करणार? 8 आणि 4 याची बेरीज करून घेऊ. म्हणजेच उत्तर येणार 12. 8 आणि 4 12. आता आपल्याला सांगितलं की बाबा मंजू नावाची जी मुलगी आहे ती 29 वर्षाची या ठिकाणी असं करा, 29 वर्षाची कधी होईल असं आपल्याला सांगितलं समजा. तर आणखी किती वर्षांनी करा 29 वर्षाची होईल असं सांगितलं. तर काय करणार विद्यार्थी मित्रांनो? 29 लिहिणार आणि आजचं जे वय आहे 12 वर्ष त्यातून वजा करणार. म्हणजेच 9 मधून 2 गेले 7 उरले आणि 2 मधून 1 गेला तर 1 उरला. 17 वर्ष उत्तर आलेलं आहे. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळत आहे. किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. परत एक आपण याच टाइपचं क्वेश्चन घेऊ जेणेकरून तुमचा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. आता पहा, मनोज नावाचा मुलगा आहे. 9 वर्षापूर्वी तो 6 वर्षाचा होता. मग काय करणार? 9 आणि 6 चे पहिलं बेरीज करून घेणार. 9 आणि 6 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 15 होणार. किती होणार? 15. आणि आपल्याला विचारलं की बाबा 31 वर्षाचा तो किती वर्षांनी होईल? तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो 31 मधून जे आजचं वय आहे 15 वर्ष, आजचं वय ते आपण काय करू? वजा करून टाकू. वजा करू. आता पहा 1 मधून 5 जात नाहीत. या ठिकाणी 3 चा 1 आपण इकडे टाकू म्हणजेच हातचा घेऊ. 11 मधून 5 गेले 6 राहिले आणि 1 हा आपण तिकडे ट्रान्सफर केल्यामुळे या ठिकाणी 2 मधून 1 गेला तर 1. याचाच अर्थ 16 वर्ष आपल्याला सापडलेला आहे उत्तर. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 ए मध्ये दिसत आहे. पहा किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. काय केलं परत एकदा सांगत आहे, 9 आणि 6 याची बेरीज केली आणि आलेली बेरीज या 31 मधून वजा केली. मित्रांनो आपण एक्स आणि वाय चा कुठलाही वापर न करता प्रत्येक गणित किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. पहा त्यानंतर समोर आपण आता टाइप नंबर 3 आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थितरित्या पाहू शकता तुम्ही. प्रश्न पहिलं व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. आता पहा काय म्हणते आपल्याला प्रश्न. पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर 57 आहे व पी चे वय 35 वर्ष आहे. तर क्यू चे वय किती वर्ष असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण आता थोडे प्रश्न काय करत आहोत? तर कठीण प्रश्नाकडे आपण जात आहोत. बरोबर आहे. पण कुठलाही आपल्याला एक्स आणि वाय चा वापर करायचाच नाही विद्यार्थी मित्रांनो. पण आपण काय करणार? पहा या ठिकाणी आपल्याला पी दिलं म्हणून पी लिहून घेऊ. त्यानंतर क्यू दिलं म्हणून क्यू लिहून घेऊ. आणि याचा रेशो आपल्याला दिलेला आहे. गुणोत्तर आपल्याला दिलेला आहे 5:7. पी च 5 आणि क्यू च 7.
हे आपण जशास तसं तात्पुरतं लिहून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला पीचं एक वय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला सांगितलं 35 वर्ष आहे पीचं वय. तर पीच्या खाली पीचं वय लिहून घेऊ आणि क्यूचं आपल्याला काढायचं असल्यामुळे आपण काय करणार, प्रश्नार्थक चिन्ह देणार. आता थोडा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, पहा या 5 ला 35 होण्यासाठी किती न गुणता येईल बरं, तर 7 न गुणावं लागेल. किती न गुणावं लागेल, 7 न, म्हणजे 7 5 35. मित्रांनो जर तुम्ही 5 ला 7 न गुणत असाल म्हणजेच पीच्या संख्येला ज्या संख्येनं गुणत असाल त्याच संख्येनं क्यूच्या संख्येला गुणा, म्हणजेच 7 ला पण 7 न गुणावं लागेल. याचाच अर्थ 7 7 49 हे आपल्याकडे उत्तर मिळालेलं आहे आणि 49 वर्ष आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. पहा किती सहजरित्या आपण त्या प्रश्नाला सोडवलेला आहे. अशाच पद्धतीचा प्रश्न आपण आणखीन एक पाहू मित्रांनो. पहा प्रश्न काय म्हणतो, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर. तर मित्रांनो पहा या ठिकाणी मी ए लिहिणार, या ठिकाणी बी लिहिणार. गुणोत्तर म्हणल्यामुळं आपण 4 आणि 5 गुणोत्तर दिलेले आहे. तर ए च्या खाली 4 लिहिणार, बी च्या खाली 5 लिहिणार, बरोबर आहे. त्यानंतर ए चे आजचे वय आपल्याला किती दिलेलं आहे, 28 वर्ष दिलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, ए च्या खाली 28 वर्ष लिहू. आता बी चं वय काढायचं आहे म्हणून काय करणार, प्रश्नार्थक चिन्ह देणार आणि त्याच पद्धतीने करणार मित्रांनो. या 4 ला 28 होण्यासाठी आपल्याला किती न गुणावं लागेल, 4 7 28, म्हणजे आपण 7 न गुणत आहोत. तर मित्रांनो पहा जर आपण 4 ला 7 न गुणत आहोत तर 5 ला पण आपल्याला किती न गुणावं लागेल, 7 नच गुणावं लागेल. म्हणजे 7 5 35 हेच आपल्याला बी चं वय आहे आणि हे 35 आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये सापडत आहे, मिळत आहे, बरोबर आहे. याच पद्धतीनं आता समोरचा एक प्रश्न आपण घेऊ. याच प्रकारचा प्रश्न काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगितलं की एक्स व वाय असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा एक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर 6 11 आहे. तर आपण काय करू, एक्स व वाय याचं गुणोत्तर 6 11 लिहून घेऊ. म्हणजे एक्स च्या खाली 6 वाय च्या खाली 11. त्यानंतर एक्स चे वय आपल्याला किती दिले, 30 वर्ष दिले, म्हणून आपण एक्स चे वय 30 वर्ष एक्स च्या खाली लिहून घेऊ. वाय चं वय आपल्याला काढायचं आहे म्हणल्यामुळे आपण काय करणार, तर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह देणार. आता पहा 6 ला 30 होण्यासाठी किती न गुणावं लागेल, 6 पंचे 30 म्हणजे 5 न गुणावं लागेल. आणि मित्रांनो पहा जर आपण 6 ला 5 न गुणत असाल तर तुम्ही सहजरित्या समजू शकता 11 ला पण आपल्याला काय करायचं आहे, 5 नच गुणायचं आहे. म्हणजेच 11 5 55 हे आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे आणि हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये सापडत आहे. मित्रांनो सहज आपण उत्तर काढत आहोत, कुठल्याही एक्स वाय चा वगैरे वापर न करता आपण उत्तर काढत आहोत. त्यानंतर मित्रांनो आता आपण समोरची टाईप घेत आहोत जे की आपला टाईप नंबर 4 आहे. आता प्रश्न काय म्हणतो, पहिलं प्रश्न वाचून घ्या आणि नंतर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आपण, ते पण ट्रिकने आणि एक्स आणि वाय चा वापर न करता. पहा विद्यार्थी मित्रांनो, सी व डी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. त्यांच्या वयाची बेरीज पहा, त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष असल्यास सी चे आजचे वय किती वर्ष असेल. म्हणजे आपल्याला आजचं सी चं वय काढायचं आहे. कोणाचं काढायचं आहे मित्रांनो, सी चं. तर पहा आता सी चं गुणोत्तर आपल्याला किती दिलं, 3. मग आपण या ठिकाणी काय करूया विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 3 लिहून घेऊ आणि नंतर या दोघाचा जो रेशो आहे म्हणजेच गुणोत्तर आपल्याला दिलेला आहे त्यांची बेरीज करून घेऊ. 3 आणि 2 किती होतात, तर विद्यार्थी मित्रांनो 5 होतात. 5 आणि गुणिले आपण काय करू, यांची जे बेरीज आपल्याला दिलेली आहे ते बेरीज या ठिकाणी लिहून घेऊ. काय केलं पहा, सी चं वय काढायचं असल्यामुळे सी चं जे गुणोत्तर आहे ते आपण अंशामध्ये लिहिलं आणि छेदामध्ये या दोन्ही जे गुणोत्तर आहेत दोघांचे सी आणि डी चे यांची बेरीज केली आणि ती छेदामध्ये लिहिली आणि गुणाकारामध्ये जी बेरीज आपल्याला प्रश्नात दिलेली आहे ते लिहिली. आता पहा 5 1 5 5 8 40. आता उत्तर काय मिळालं, 3 गुणिले 8 म्हणजेच 8 त्रिक 24 वर्ष. मित्रांनो हे आपलं उत्तर आहे आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक
ए मध्ये सापडत आहे. किती सिंपल आहे. आपण कुठला ए आणि बी चा म्हणा किंवा एक्स वाय चा कुठला वापर केला का? कुठलाच वापर केला नाही. ट्रिकने आपण उत्तर सोडवत आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, समोर आपण आणखीन याच टाईपचं उदाहरण पाहू. उदाहरण काय म्हणते? सी व डी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असल्यास डी चे आजचे वय किती वर्ष असेल, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा काय करणार. आपल्याला कोणाचं वय विचारलं? डी चं विचारलं. तर डी चा रेशो पहा काय दिसत आहे? 5. त्याला अंशामध्ये लिहा. त्यानंतर छेदात काय करणार? या दोन्ही रेशोची बेरीज म्हणजेच 4 आणि 5 9. हे 9 या ठिकाणी लिहून गुणाकारामध्ये जी बेरीज आपल्याला प्रश्नात दिलेली आहे ते लिहून घेऊ. म्हणजेच 36 या ठिकाणी लिहिणार. पहा 9 1 9 9 चौक 36. म्हणजेच उत्तर आपल्याकडे काय मिळत आहे? 5 गुणिले 4 याचाच अर्थ 5 चौक 20. 20 हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आणखीन एक याच पद्धतीचा प्रश्न पाहू आणि मग आपण समोरच्या टाइप कडे वळू. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्स व वाय असं आपल्याला सांगितलं. एक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास ए चे आजचे वय काढायचं आहे. तर या ठिकाणी चुकून ए आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण असं घेऊ, एक्स चे असं घेऊ. एक्स चे वय आपल्याला काढायचं आहे. तर एक्स चा आपल्याला रेशो काय दिसत आहे? 3 दिसत आहे. म्हणून अंशामध्ये 3 लिहा. या दोन्ही रेशोची बेरीज करा. म्हणजेच 3 आणि 5 होतात 8. गुणिले आपल्याला बेरीज दिलेली आहे 48 आणि हे 48 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आता 48 लिहून घेतल्याच्या नंतर काय करणार? पहा विद्यार्थी मित्रांनो, 8 1 8 8 संघ 48 म्हणजेच 8 सक 48 आपण असं म्हणू शकतो. आणि 3 गुणिले 6 आपल्याला उत्तर मिळत आहे. 7 18 18 वर्ष आपलं उत्तर आलेलं आहे आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळत आहे. पहा किती सहजरित्या मित्रांनो आपण उत्तर काढत आहोत, सॉल्व्ह करत आहोत. ते पण कुठलाही एक्स वाय चा विचार न करता ट्रिकने आपण काढत आहोत. समोरचा प्रश्न पहा. आपण आता टाइप आपण चेंज केलेली आहे. टाइप नंबर 5 आपण या ठिकाणी शिकत आहोत. आता टाइप नंबर 5 आपल्याला काय म्हणते ते आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो पहा, प्रश्न आपण वाचून घेऊ आणि नंतर आपण त्याचं उत्तर काढू. उत्तर पहा, प्रश्न काय म्हणतो? अजयचे वय विजयच्या वयाच्या 3 पट आहे. पहा 3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असल्यास अजयचे आजचे वय किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो पहा, मी या ठिकाणी अजय अजय असं लिहून घेणार आणि इकडल्या साईडला आपण काय करू? विजय असं लिहून घेऊ. बरोबर आहे. आता पहा, अजयचे वय विजयच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणून अजयच्या खाली 3 लिहू आणि विजयचं वय 1 पट असते ही आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, लिहून घेतलं. आता काय करणार तुम्ही पाहू शकता. आपण हे लिहिल्याच्या नंतर खाली आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे? अजयचं वय काढायचं आहे. म्हणून 3 पट आपण या ठिकाणी घेतलेलं होतं. म्हणून परत या ठिकाणी मी काय करणार? 3 पट घेणार आणि मित्रांनो जे काय आपल्याला वय दिलेले आहे त्यांची आपण बेरीज करून ती बेरीज आपण छेदामध्ये लिहून घेऊ. म्हणजेच 3 आणि 1 होतात 4 आणि गुणिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे 60 वर्ष आणि हे आपण या ठिकाणी 60 वर्ष लिहून घेऊ. बरोबर आहे. आता पहा, जर आपण 4 न 60 ला भाग दिलं 15 चौक 60 म्हणजे उत्तर येते 15 आणि मित्रांनो पहा 3 गुणिले 15 म्हणजेच 15 त्रिक आपल्याला उत्तर मिळते 45 वर्ष. किती वर्ष? 45 वर्ष आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये सापडत आहे. काय केलं विद्यार्थी मित्रांनो? आता आपल्याला जर तुम्हाला एखाद्या वेळेस यामध्ये समजलं नाही तरी याच टाइपचा आपण आणखीन काही क्वेश्चन पाहणार आहोत. तुम्हाला सहजरित्या समजून जाईल. पहा काय केलं. सुरुवातीला आपण आणखीन प्रश्न वाचून घेऊ. अनिलचे वय सुनीलच्या वयाच्या 2 पट आहे. मग आपण उत्तर लिहून घेऊ. पहा अनिल अनिल त्यानंतर सुनील. पहा सुनील
अनिलचे वय सुनीलच्या वयाच्या 2 पट आहे, म्हणजे अनिलच्या खाली 2 लिहा, सुनीलचं 1 असं लिहून घ्या. दोघांच्या वयाची बेरीज 15 वर्ष असल्या सुनीलचे वय आपल्याला आता काय करायचं आहे, काढायचं आहे. आता सुनीलचं वय काढायचं आहे म्हणून रेशो काय आपल्याला 1, म्हणून या ठिकाणी 1 लिहू अंशामध्ये, आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज म्हणजे 2 आणि 1 किती होतात, 3, आणि गुणिले विद्यार्थी मित्रांनो त्याचे जे काय आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे ती किती आहे, 15 वर्ष. हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहू. आता पहा या ठिकाणी जर आपण भाग दिला 3 तर 3 1 3, 3 5 15, उत्तर काय मिळत आहे 1 गुणिले 5 म्हणजेच 5 1 5, 5 वर्ष, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये सापडत आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आणखीन एक प्रश्न पाहू जेणेकरून तुमचे सगळेच कन्सेप्ट क्लिअर होतील. प्रश्न काय म्हणतो पहा, रामचे वय श्यामच्या वयाच्या 4 पट आहे. रामचे वय, मग आपण काय करून घेऊ, प्रश्न वाचत वाचतच उत्तर करून घेऊ. पहा राम आपण असं लिहिलं, त्यानंतर आपण श्याम असं लिहून घेऊ. रामचे वय श्यामच्या वयाच्या 4 पट आहे म्हणून रामच्या खाली 4 लिहू, श्यामचं 1 पट असं लिहून घेऊ. मग या दोघांची बेरीज करणार आहोत म्हणून बेरीज आपण चिन्ह पण देऊन टाकलेलं आहे, आणि दोघांच्या वयाची जे बेरीज आहे ती बेरीज आपल्याला किती सांगलेली आहे, 70 वर्ष सांगलेली आहे, व रामचे आजचे वय आपल्याला काढायला सांगितलेले आहे. म्हणून आपण काय करणार, 4 अंशात लिहिणार जे काही आपल्याला रामच्या खाली दिसत आहे. बरोबर आहे. आणि दोघांची बेरीज 4 आणि 1 किती होणार, 5, गुणिले जे काय आपल्याला 70 दिलेलं आहे दोघांच्या वयाची बेरीज ते आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घेणार. आता पहा 5 न जर आपण 70 ला भाग दिला, 14 5 70, आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला कोण उरलेला आहे तर 4 गुणिले 14 असं आपल्याला उरलेला आहे. बरोबर आहे. आणि 14 विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपल्याला सांगितलेलं आहे 14 चौक 56, उत्तर किती येणार, 14 गुणिले 4 म्हणजे 14 चौक 56 वर्ष, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिसत आहे, ए मध्ये दिसत आहे उत्तर. बरोबर आहे. काय केलं, काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, सहज आपण सोडवत आहोत. मी बार बार तुम्हाला सांगत आहे एक्स आणि वाय चा कुठलाही वापर न करता अगदी ट्रिकनं आपण उत्तर सोडवत आहोत. पहा मित्रांनो आपण आता टाईप चेंज केलेली आहे, आपली 6 नंबरची टाईप आपली आता चालू आहे. पहा मित्रांनो रामराव प्रश्न वाचत आहे, तुम्ही प्रश्न पाहू शकता, आणि त्यानंतर मग आपण या प्रश्नावर काय करू, चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो पहा रामराव व श्यामराव यांचे आजचे वय 20 वर्ष व 18 वर्ष आहे. आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13/12 होईल, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो पहा आपण काय करू, पहिलं रामराव असं लिहून घेऊ, रामराव, व श्यामराव असं आपण लिहून घेऊ, श्यामराव. दोन्ही नावं लिहून घेतले. आता थोडा जर विचार केलात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी काय केलं, रामराव व श्यामराव असं लिहिलं. आता रामरावचं वय किती आपल्याला दाखवत आहे, 20 वर्ष, आणि श्यामरावचं किती दाखवत आहे, 18 वर्ष. बरोबर आहे. अशा प्रश्नांना मित्रांनो आपल्याला ऑप्शन कडून आपल्याला जावं लागते, म्हणजे बाय ऑप्शन आपल्याला याचे उत्तर काढावे लागतात. मग आता आपण काय करायचं, गुणोत्तर आपल्याला विचारलं, मग आपण लिहिलं रामरावचं वय 20 वर्ष, श्यामरावचं वय 18 वर्ष. आणि मित्रांनो आपण जर ऑप्शन क्रमांक सी जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे 6 वर्ष, हे जर दोन्ही वर्षामध्ये म्हणजेच दोघांच्याही आपण जे काय आपल्याला वर्ष दिलेले आहे त्यामध्ये जर आपण ऍड केलं तर काय मिळेल आपल्याला, पहा 20 आणि 6 होतात तर 26 वर्ष, आणि 18 आणि 6 होतात विद्यार्थी मित्रांनो 24 वर्ष. आणि या दोन्ही आलेल्या उत्तराला जर आपण 2 भाग जातो म्हणून जर दिला, म्हणजेच संक्षिप्त करून घेतलं तर मित्रांनो पहा 2 आपण 26 ला भाग दिला तर उत्तर येते 13, आणि 2 जर आपण 24 ला भाग दिला तर उत्तर येते 12. पहा 13/12 उत्तर आपल्याला सापडलेलं आहे, मिळालेलं आहे, जे की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो या दोन्ही वयामध्ये आपल्याला फक्त काय करावं लागेल, 6 वर्ष ऍड करावं लागेल. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण अगदी
बाय ऑप्शन याचे उत्तर काढू शकतो। पहा, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ, जेणेकरून आपले बारीक बारीक जे काही राहिलेले क्वेश्चन असतील ते आपले सॉल्व्ह होऊन जातील। बरोबर आहे। आता पहा, प्रश्न आपल्याला काय सांगितला, वनिता व सुनीता। मग आपण काय करणार, या ठिकाणी वनिता असं पहिलं लिहून घेऊ, वनिता व सुनीता असं आपण लिहून घेऊ। वनिता व सुनीता यांचं वय आपल्याला दिलेलं आहे, वनिताचं दिलं 16 व सुनीताचं दिलं 20। बरोबर आहे। वनिताचं किती दिलं 16, सुनीताचं किती दिलं 20 आणि त्यांचा रेशो आपल्याला सांगितला 6:7 असं आपल्याला सांगितलेलं आहे। बरोबर आहे। आणखीन किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल असं आपल्याला सांगितलेलं आहे। मित्रांनो, बाय ऑप्शन आपण या प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करू शकतो। आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये 8 वर्ष असं आपल्याला दिसत आहे, तर आपण दोन्ही वयामध्ये जर मित्रांनो 8 हे ऍड केलं, मिळवलं तर काय येईल तुम्ही पाहू शकता। 16 आणि 8 होतात विद्यार्थी मित्रांनो 24 आणि 20 आणि 8 होतात 28 वर्ष। बरोबर आहे। जर आपण याला मित्रांनो 4 न भाग दिला, कारण दोन्ही संख्येला 4 न भाग जातो, 2 न पण जातो, पण आपल्याला 2 न परत द्यावा लागतो, म्हणून आपण 4 न देऊन टाकू। बरोबर आहे। जर आपण 4 न 24 ला भाग दिलं तर 4 सख 24 म्हणजे उत्तर आपल्याला 6 सापडेल। बरोबर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 28 ला पण आपण 4 न जर भाग दिलं तर 4 7 28 असं आपल्याला उत्तर सापडेल आणि ते आपल्याला प्रश्नामध्ये तसाच रेशो दिलेला आहे, पहा 6:7 आणि हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। म्हणून दोघांच्याही वयामध्ये आपण फक्त काय केलेलं आहे, 8 वर्ष आपण फक्त ऍड केलेला आहे। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बाय ऑप्शन याचे उत्तर लवकरात लवकर मिळतात। मित्रांनो पहा, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ। काय म्हणतो प्रश्न पहा मित्रांनो, सीता व गीता। मग आपण उत्तरामध्ये लिहून घेऊ, सुरुवातीलाच सीता व गीता असं आपण लिहून घेतलेला आहे। बरोबर आहे। सीता व गीता यांचे आजचे वय 22 व 32 वर्ष। मग या ठिकाणी 22 लिहून घेऊ सीताचं व गीताचं 32 वर्ष लिहून घेऊ आणि आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 16:21 होईल असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। आणि मी पहिलं सांगितलंय मित्रांनो की अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करावं लागते, बाय ऑप्शनने जावे लागते। म्हणून आपण आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये 10 वर्षांनी दिसत आहे, तर आपण या दोन्ही वयामध्ये 10 हे ऍड करू, म्हणजेच 10 वर्ष मिळवू। आता पहा 22 आणि 10 होतात 32 आणि 32 आणि 10 होतात विद्यार्थी मित्रांनो 42। बरोबर आहे। याला जर आपण 2 न भाग दिलं, म्हणजे जे काय आपली बेरीज आली त्या बेरीजेला जर आपण 2 न भाग दिलं तर उत्तर काय मिळू शकते तुम्ही पाहू शकता। 2 न जर 32 ला भाग दिलं, 16 दोन्ही 32 म्हणजेच उत्तर येणार 16 आणि पहा 42 ला 2 न भाग दिलं तर उत्तर येणार 21, कारण 21 दोन्ही 42 हे 21 या ठिकाणी लिहिलं। आणि मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला हाच रेशो दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता 16:21 आणि हे रेशो येण्यासाठी आपल्याला दोघांच्याही वयामध्ये फक्त 10 वर्ष आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपण 6 टाइप या व्हिडिओ मध्ये या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत। मित्रांनो सर्व टाइप आपण एक्स आणि वाय चा कुठलाही वापर न करता आपण ट्रिकने सोडवलेला आहे। मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करा, छान एखादी कमेंट करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या लेक्चरला शेअर करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजे। आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। नवीन जर असाल चॅनलला तर लगेच सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। मित्रांनो पुन्हा भेटू परत एका व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।